रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवायचं अजिबात सुचत नाही. त्यातल्या त्यात उन्हाळ्यामध्ये खूप जास्त वेळ किचनमध्ये न थांबता छान असा हा हलका फुलका बेत तयार करूया. तर त्यासाठी इथे 1.5 वाटी सोयाबीन घेतलं. वजनाने म्हणाल तर 150 ग्रॅम. पाणी घालून भिजवत ठेवलं. 2 कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून ते सुद्धा 20 मिनिटासाठी भिजवत ठेवले. सोयाबीनमधले एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलं. 3 चमचे फेटाळलेलं दही घातलं. अर्धा चमचा धणे पावडर, पाव चमचा काळा मसाला, पाव चमचा हळद, पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा कस्तुरी मेथी छान मिक्स करून मॅग्नेट करून साईडला ठेवलं. तर इकडे कढई तापायला ठेवली. कढईमध्ये तेल घातलं साधारण 2 पड्या. त्यानंतर 2 चमचे साजूक तूपसुद्धा घातलं. अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी छान तडतडली. काही खडे मसाले घातले. स्टार फूल, मसाला विलायची, लवंग, मिरे, तमालपत्र, थोडासा कढीपत्तासुद्धा घातला. कढीपत्ता छान तडतडला का मीडियम साईजचे 2 कांदे जे आहे मध्यम पातळ कट करून घेतले ते सुद्धा घातले. अर्धा चमचा जिरे घातले. जिरे अगोदर घातले तर करपतील त्यामुळे नंतर घातले. छान असा हा कांदा मऊ पडेल इतका शिजवून घेतला साधारण 2 मिनटं. 1 मीडियम साईजचा टोमॅटो, मीडियम साईजची शिमला मिरचीसुद्धा घातली. परत मिक्स करून घेतलं. 1 चमचा ठेचलेलं आलं लसूण पेस्ट घातली. ते सुद्धा व्यवस्थित मिक्स केलं. साधारण 2 मिनटं परतवून घेतलं. पाव चमचा हळद, पाव चमचा धणे पावडर, अर्धा चमचा तिखटाची मिरची पावडर, पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर, पाव चमचा काळा मसाला हे मसाले घालून घेतले. छान परतवून घेतले. त्यानंतर आपण जे सोयाबीन मॅग्नेट करून ठेवलेलं होतं ना ते सुद्धा घातलं. मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं जेणेकरून सगळीकडे व्यवस्थित अशी ही चव जी आहे पसरली जाईल. आता छान पद्धतीने मसाल्यांना तेल सुटण्यासाठी 2 मिनटे 5 मिनटे झाकण देऊन मंद आचेवर मीडियम फ्लेमवर जे आहे तसंच शिजवून घेतले. त्यानंतर जे आपण तांदूळ भिजवत ठेवलेलं होतं त्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलं. तांदूळसुद्धा घातला आणि छान असं हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं जेणेकरून तांदूळ जो आहे सर्व मसाल्यांमध्ये आणि सर्व भाज्यांमध्ये सोयाबीनमध्ये व्यवस्थित मिक्स होईल. त्यानंतर इकडे 2 कप जे आहे तांदूळ घेतलेला होता तर या ठिकाणी मी 4 कप पाणी घेतलेलं आहे. आता बासमती तांदूळासाठी दुपटीने पाणी ठीक आहे, पण कोलम तांदूळ वगैरे घेत असाल तर मग या ठिकाणी तिपटीने पाणी वापरा. पाणी घातलं, चवीनुसार मीठ घातलं, छानच मिक्स करून झाकण देऊन 15 मिनटे मीडियम फ्लेमवर, लो टू मीडियम फ्लेमवर जे आहे सोयाबीन पुलाव शिजवून घेतला. आता 15 मिनिटानंतर झाकण काढून पाहूया तर मस्त असा हा आपला सोयाबीन पुलाव एक एक दाणा मोजून घेता येईल इतका मऊसूद असा तयार झाला. रात्रीचा बेत हलका फुलका, त्याचसोबत चमचमीत आणि पोटभरीचा सुद्धा. 4 ते 5 जणांसाठी अचूक प्रमाण. वरून कोथिंबीर घातली आणि अशा पद्धतीने हा सोयाबीन पुलाव जो आहे तयार आहे. चला तर मग सोयाबीन पुलाव रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा, जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा.